केलंय घसरले होते आता. इथून गाडी चढवली मग इथं इम्पॉसिबल आहे हे. तो एवढं माराई करतायत कुठे काय रे बघ ना. गणपती बाप्पा. मोरया. फायनली निघालोय घरातून. कुठे जायचं हा प्लॅन करत अचानक ठरलं की लोहगडला जाऊया. आणि आम्ही आता साधारणतः 11च्या आसपास घरातून निघालोय. उशीर झालाय. एक करून किल्ले करायचा प्लॅन आहे आमचा. सगळे किल्ले फिरायचे महाराजांचे. आता आपण किती फिरलो रे. एक सिंहगड काय सिंहगडला गेलतो. त्यानंतर आता मागे तिकडे गेलतो बघा. दोघच गेलतो. कुठला टिकोना होता का तोरणा होता रे तो. तोरणा होता. ते डेंजर होतो का रे. आणि त्यानंतर तिकडे आशूच्या लग्नाच्या वेळेस गेलो तेव्हा तो शिवनेरीला गेलतो. शिवनेरी पण झाला. आणि आता माझ्या बर्थडेच्या वेळेची ट्रिप केली महाबळेश्वरला तेव्हा प्रतापगडावर गेलतो. 4-5 किल्ले झाले आता. आणि आता लोहगडला चाललोय. बघू आपण ती सिरीजच करू मला असं वाटतंय. पावसाळ्यात जरा वेगळी मजा येते. सगळं नेचर वगैरे भारी चाललेलं असतं. पावसाळा आणि हिवाळा. पॉपकॉर्न वगैरे घेतलेत गाडीत खायला. आणि यांचं दोघांचं बघा काय नेहमी खायचं काम चाललंय. माझ्यासाठी पण थांबत नाही. गाईज फक्त व्ह्यू बघा तुम्ही. कसलं भारी वाटतंय ते. वाव खूप जास्त भारी वाटतंय. काय भात शेती का इकडे आता. इकडे डायरेक्ट वरण भात शेती. मावळ तालुका गाव पिंपळखोरी या ठिकाणी आपण आहोत सध्या. वाळूजवाडी आता. नाही वाळूजवाडी पुढे. सगळ्यांचा चहा घेणार. चहा घ्यायचाय ना. वातावरण तर लई भारी झालं. अरे चॉकलेट आणली का. चांगलं दिसलं म्हणून घ्यावं म्हणतो. हा का. चांगली नाही दिसली तरी पण तुम्ही घेणारच होते. गोड फक्त पाहिजे समोर दिसायला. थोडं चांगलं दिसतं. ठीक आहे. चला आता गडावर भेटूया. म्हणजे मी आतापर्यंत सगळ्यात खतरनाक गाडी. बापरे. आता इथून पुढे कोणत्या गावाला चाललं मला माहित नाही. आता काय होईल ते नाही चढत नाही गाडी. अरे आता पण तरी विचारायला लागेल. मला नाही वाटत असा रस्ता असेल म्हणून. किती जण जातात लोहगडला. तर नाही इतर रस्त्यात नाही होईल. हे बघा गुगल मॅप. असं हे होते गुगल मॅपचं. हे बघा कुठून आणलंय आम्हाला. कुठे घेऊन चाललंय. अरे इथंच लावायचं. इथंच पार्किंग आहे का. मला वाटलं इकडे आम्ही तिकडे ते गुगल मॅप दाखवतोय ना तिकडे. दाखवतोय. थँक्यू. सगळं हे घेतलंय मी. व्हिडिओ मध्ये घेतलंय सगळं. त्याची काळजी करू. आयला कुठे गेलो आपण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. चला चला जागा होती. राईट. मी तुम्हाला काय म्हटलं हीच पार्किंग असणार आहे. प्राथमिक शाळा. ते इथून गेलो आम्ही. पण ते किल्ल्याच्या पायथ्याशी दाखवतात जे पार्किंगचे व्हिडिओ मध्ये. ते कुठे मग. तिथे गेल्यावर कळलं आपल्याला काही माहित नाही. त्या साईडने असेल. चला. लोणावळा साईडने. दाजी त्यांना जाताना गाडी आपण बॅग का आणली होती लावायचं. काच घ्यायची. बरं घ्या लावून. पुढची नाही लावली का. पुढची नस पाय तिच्या तर दाखव रे. रोहितची. ओपन करू. हा दाखव बरं ओपन करून एकदा. दे रे बॅग. अरे एवढी मोठी नाही वाटत व्हिडिओ जरा लहान वाटते. किती मोठी. त्याच्या तरी पेक्षा मोठी हा आहे. खाली बघून चाला. घे ना. खाली बघून चाला तुम्ही आधी. ओ माय गॉड. दादाजी बहुत बड़े बड़े बात आते ऊपर चढ़ गए. ऊपर कुछ खाली था. घेऊ सुशील दी डॉन. सुशील डॉन. डाऊन करू डॉन डायरेक्ट खाली उतरली परत. हे बघा हे इथं मी छानपणा केला होता. इथून गाडी चढवली मग इथं इम्पॉसिबल आहे हे.
हे इम्पॉसिबल आहे. पण माझा कॉन्फिडन्स कसा वाटला रे? कॉन्फिडन्स तुमचा काय चुकीच्या ठिकाणी जास्त असतो. असं काही नाही. रस्ता मला वाटलं पुढे आहे रस्ता, म्हणून मी कॉन्फिडन्स दाखवला ना. घसरून पडू बरं का आपण इथे. इथपर्यंत आणली होती गाडी, बापरे. माझ्या मध्ये येऊन अजिबात शब्द बोलायचे नाहीत, घाण शब्द काढायचे नाहीत. पार्किंगला गाडी लावली आहे आणि वर आता चालत चाललोय. 2 किलोमीटरची ट्रेकिंग आहे. चालायला एवढं भारी ना रस्ता आणि ते वातावरण एवढं भारी आहे बघा. आपण आमच्यासारखी चूक नाही करायची, चप्पल नाही घालण्याची. महाबळेश्वर पासून आपल्याला चांगली ट्रेकिंग भेटती करायला बरं का. महाबळेश्वर पासून काय ट्रेकिंग करायला, जंगल ट्रेकिंग. पडलं काय पडलं? माईक काय खाताय? कचरा टाकतो. काश्मीरी मिठाई गाईच, काही नाही दुसरं. कचरा टाकायला आम्ही बॅग आणली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हा किल्ला येतो आणि माईक पडला होता, मी शिव्या खाल्ल्या, पण ठीक आहे आता परत भेटलाय. त्याच्या पाठीमागे मॅग्नेट पडलं होतं. नाही म्हणजे थोड्याशा खाल्ल्या, ऑफ कॅमेरा होत्या त्या. नशीब भेटलं, बापरे. आताच घेतला होता माईक, तसं पण नुकसान झालं असतं. सगळ्यात जास्त कमी एनर्जी माझ्यात आहे. कुठं पण असं हे करायचं असलं ना, लगेच दमतो मी. तेव्हा एकदम छोटस बाळ पण आलं. काय रे, बघ ना, आमच्या मॅडम चालल्या आता निरीक्षण करायला. हा काहीतरी झालं असं. नाही, लोक पूछतात वगैरे आतापर्यंत, म्हणजे काहीतरी श्रद्धा आहे, आपल्याला माहित नाही तर बोलू नाही यावर काहीच. 2 व्हीलर येतात तिथपर्यंत. उशीर झाल्यामुळे लोहगड आता लवकरच बंद होईल असं आम्हाला समजलं. मग आम्ही लोहगडचा जुळा किल्ला विसापूर किल्ल्याकडे आमचा मोर्चा वळवला. इथून आत शिरताना जेवढं सोपं वाटतंय त्यापेक्षा खूप अवघड पुढची ट्रेकिंग असणार आहे याचा अजिबात अंदाज आम्हाला नव्हता. या पावसाळ्यात विसापूर किल्ला ट्रेकिंगचा प्लॅन तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा. ट्रेक सुरू झाली की कंटिन्यू वाहतं पाणी आणि शेवाळामुळे प्रचंड घसरणारे दगड अशी ही सगळी वाट जवळजवळ 1 किलोमीटरची असेल. आणि आम्ही केलेली एक चूक म्हणजे एकतर आम्हाला लोहगडवर जायचं होतं आणि जे वाचलं आणि पाहिलं होतं त्यामध्ये लोहगडला जास्त ट्रेकिंग नाही, म्हणून आम्ही अजिबात ट्रेकिंगची तयारी करून आलो नव्हतो. चपला घालून आम्ही इतक्या स्लिपरी रोडने हा किल्ला चढत होतो. अर्धा पाऊण तासाने वरती पोहोचल्यावर खूप भूक लागली होती आणि इथली गरम गरम मॅगी, वडापाव आणि भजे पाहून ही भूक अजूनच वाढली. मग मॅगी, भजे आणि चहा घेऊन आम्ही तिथून वरती किल्ल्याकडे निघालो. वरती खूप धुकं होतं त्यामुळे नक्की जायचं कुठं समजत नव्हतं. मग वाट दिसेल तिकडे आणि लोक जातील तिकडे आम्ही फिरत राहिलो. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी 3 गावं आहेत जिथून गडावर जाण्यासाठी वेगवेगळे ट्रेकिंग मार्ग सुरू होतात. पहिलं गाव म्हणजे भाजेगाव. हा विसापूर किल्ल्याचा मुख्य आणि सर्वात जास्त वापरला जाणारा पायथ्याचा मार्ग आहे. दुसरं गाव म्हणजे पाटणगाव, अगदी शांत आणि निसर्गरम्य. भाजे गावाच्या अगदी विरुद्ध बाजूला पुण्याच्या दिशेने हे गाव आहे. आणि तिसरं गाव म्हणजे लोहगडवाडी, याला मालेवाडी असं पण म्हणतात. हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मॅगी ते खाल्ली आम्ही, मॅगी आणि काय वडापाव खाल्ला. नाही वडापाव नाही, मिरची भजी भजे होते. होती. लगेच माझ्या डोक्यात बिझनेस आयडिया. त्यांनी 70 रुपयाला आम्हाला मॅगीची ती एक वाटी दिली, तर मी लगेच कॅल्क्युलेशन 100 लोकांनी जरी समजा घेतली तिथं किती झाला रोजचा धंदा त्यांचा? 70 नाही 7,000. स्ट्रगल करताना सांगत होते किती सकाळीच येतात म्हणे 8 वाजता. मग आता प्रत्येकाला करायचं म्हणल्यावर पैसे म्हणल्यावर आहे, स्ट्रगल आहे. भारी होती काका, त्यांची मस्त जुगलबंदी चालली होती काकूंची त्यांची. विसापूर हा किल्ला लोहगड किल्ल्याला बळकट करण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आला होता असं म्हणतात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आणि लोणावळ्यापासून खूप जवळ असलेला हा किल्ला संबळगड म्हणून पण ओळखला जातो. या किल्ल्याचे बांधकाम मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी साधारण 1713 ते 1720 या काळात केले होते. त्यानंतर 1818 मध्ये एका ब्रिटिश जनरलने प्रथम विसापूर जिंकला आणि मग विसापूरवरून ब्रिटिश सैन्याने लोहगडावर तोफांचा मारा केला, ज्यामुळे मराठ्यांना दुसऱ्याच दिवशी लोहगड सोडावा लागला होता. विसापूर किल्ल्याची इतिहासामध्ये स्वतंत्र किंवा प्रमुख किल्ला म्हणून फारशी मोठी दखल घेतली गेली नाही. हा किल्ला नेहमीच शेजारील बलाढ्य आणि जुन्या लोहगड किल्ल्याच्या सावलीत राहिला. लोहगडासारखा विसापूर किल्ला हा फारसा प्राचीन नाही, त्यामुळे या किल्ल्याचा इतिहास केवळ 100 ते 110 वर्षांचाच राहिला. हा किल्ला नेहमी जोड किल्ला किंवा बहीण किल्ला म्हणून वापरला गेला, त्यामुळे गडावर लष्करी छावणी किंवा मोठा राजवाडा कधीच नव्हता, तर केवळ पहारा आणि तोफा ठेवण्यासाठी याचा मुख्य वापर होत होता असं आपल्याला आढळतं. हे बघा मॅडम पडलात अंधूच्या होता. चला अजून खाली बघून मग सारखं पडशीला.
बरं सॉरी मी नाही पडले, खोटं बोलते ते सगळं. छान वाटलं पण मस्त एकदम. म्हणजे काय म्हणतात त्याला, अनएक्सपेक्टेड गोष्टीच कधी कधी छान होतात. आता ते चढताना सुरुवातीला इतकं हे वाटत होतं की यार होणार नाही, पण एकदा म्हणजे पुढं पुढं आलं ना, निघण्यापर्यंत आलो आणि एक मुलगा 2-3 मुलं माघारी येत होती खालून, तर त्यांना विचारलं काय आहे वर गेल्यावर. ते म्हणले जाऊच नका, इतकं घसरतंय आणि माकडं पण बॅग आणि ते ओढून देता येतं. हे तेन घाबरून दिलं आम्हाला पूर्ण. आणि मला वाटतं भैया नसतं तर आम्ही दोघं पण नसतो. हे मला लगेच म्हणले लगेच चल चल तिथून चल परत तिथून गेलो. खाली हा. तो होता. त्यामुळे मग हे पण काहीच नाही म्हणली नको जायला वगैरे. मग कारण आलो अर्ध्यापर्यंत तसं पण आलो होतो, वाटलं आता काय एवढं आलो तर मध्ये मध्ये चांगलं जाण्यापेक्षा घसरायचं, पण मग एवढं काही नाही. झालं कसं तरी आलो. बापरे. केलं तर होऊ शकतं. त्यांच्या संग झालं का? हं. अशी करून मुळे आणि चला चला उगाच चालू दे बाया मंदिराला प्रदक्षिणा घालून. ते लय घसरले होते आता. किती छान मंदिर आहे पण आहे ना. वाव. अरे आता नको केलं का? सॉरी इकडे बघ, इकडे तर बघ ना. गप्प राहा यार, मला नाही यायचं. दोन्हीकडून मला हे करता येत नसते. पडला नाही पाहिजे आमच्याकडे. बरं सॉरी. तर हा टोटल ना 300-350 करोडचं ते सांगत होते, असेल ना. असेल, किती मोठा आहे. किती पण फिरलं तरी संपतच नाही. किती होते. ज्यांना प्रॉपर ट्रेकिंगचा अनुभव त्यांनीच या, नाहीतर माझ्यासारखे 2-4 वेळा तर नक्की पडतात. सगळे घसरायचेच. पडली आज जाताना दोनदा पडली. सावकाश पडू नको आता. सावकाश म्हणजे तुम्ही मला हातात धरले. अरे पण चालती पण तू स्वतः पडू नको असं मला म्हणतो. स्वतः म्हणजे मी म्हणते बाई, पड आता. मग पडती का? ठीक आहे, चला हे चालूच राहणार आहे. आणि जेव्हापासून पडती अशा ठिकाणी पडती ना की पडले तर म्हणजे नाही का, घसरले कोण धरलं नाही तर मी गेलेच होते डायरेक्ट. आता घरच्यांनी बघितलं तर घरचे आता जाऊन नाही द्यायचे परत कुठं. पडलं पाणी सोडून बस. पाणी पाया सोडून बस. वा रे वा. इसको बोलते हैं जर खसलं बिसलं तर आपण गेलो. एक गेला खाली, मग कसं? कसं काय म्हणतोय खाली एक पाय एक गेला, एक आहे समोर म्हणतोय. हा मग आहे ना मी वर. ही म्हणते तेच खरं. नाही अजिबात. बरोबर आहे तुझं एकदम correct. हे बघा, हे अशा माणसांचं नाद न लागलं पाहिजे. ती मस्ती चालली आता. आता आम्ही चाललो शेवट म्हणत आहे ना. आम्ही म्हणलं आता शेवट करू. थांब ना जरा, मला बोलतो ना. आम्ही म्हणलं शेवट करू. आता शेवट करता 4 ठिकाणी फिरायला गेले मी आता. आधी खूप छान करते, मला कॅमेरा ओपन केला थोडीशी लाजच वाटते. आता कसं करणार? याला काहीतरी परिणाम झाला डोक्यावर. आज खूप मजा आली. बॅटरी खूप लो आहे आता आमची, 3% आहे. त्याच्यामुळे आता 3% राहिली. वा. चलो बाय. आता खूप उतरून जायचंय. भेटूयात नवीन ब्लॉग भेटत नवीन ब्लॉग सोबत. Bye. बाय.